संगत कोणाची असली पाहिजे तर संगत ही चांगल्या व्यक्तीची असली पाहिजे. आपण काय म्हणतो माहित आहे का, संगतीच्या मुळं खाशील मुटकुळं. म्हणजे संगत जर आपल्याला जर चुकीची लागली तर आपलं वाईट व्हायला वेळ लागणार. म्हणून संगत ही नमस्कार. आपण काय बघूया, संगत म्हणजे नेहमी संगत कोणाची असली पाहिजे तर संगत ही चांगल्या व्यक्तीची असली पाहिजे. आपण काय म्हणतो माहित आहे का, संगतीच्या मुळं खाशील मुटकुळं. म्हणजे संगत जर आपल्याला जर चुकीची लागली तर आपलं वाईट व्हायला वेळ लागणार. म्हणून संगत ही संतांची असली पाहिजे, संगत ही चांगल्या विचारांची असली पाहिजे. संगत ही अशी असली पाहिजे की ज्यांच्याकडं देह चांगला आहे, ज्यांच्याकडे विचार चांगले आहेत, ज्यांच्याकडं कौशल्य चांगलं आहे, काम करण्याची पद्धत चांगली आहे, उद्योगी आहेत, नोकरीवाले आहेत, अशा लोकांची संगत असली पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे का, चांगल्याची संगत लागायला वेळ लागतो पण वाईटाची संगत लागायला वेळ लागत नाही. आपल्याला वाईट मित्र ताबडतोब भेटतात पण चांगले लोक भेटायला वेळ लागतो. आणि चांगल्याची संगत आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही माहित आहे की तिथं आपलं मन रमत नाही. पण आपलं जर भलं करायचं असेल, आपल्याला जर चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल माहित आहे, आपल्याला संगत चांगल्याची करावं लागेल. आणि संगत चांगल्याची करण्याच्या मागचं कारणच एक आहे की संगत ही सगळं आपलं जे जीवन आहे हे संगतीमुळं घडलेलं आहे. आपण जितकी संगत चांगल्याची करू, जितकी आपण सहवासात चांगल्या लोकांच्या राहू, कारण त्यांचे गुण आपण काय करतो माहिती आहे का, 50 ते 60% लोकांचं बघून शिकतो. लोकांच्या सोबत जसं राहतो, जास्त संगत ही मित्राची जास्त आपल्याला पडते. कारण मित्र जसा आहे तसे आपण व्हायचा प्रयत्न करतो. आणि बरोबर ढवळ्या जागी पवळा बांधला, वान नाही लागला तर गुण लागला, अशी ही मन आहे की आपल्याला गुण हे चांगले वाईट हे लय लवकर लागतात. म्हणून आपण काय करायचं माहित आहे की संगत ही चांगल्या माणसाची ठेवायची, चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचं आहे. मित्र हे चांगल्या स्वभावाचे करायचे आहेत. कारण संगत आपल्या जीवनाची खरी धुरा जी आहे ती संगतीवर गुंतलेली आहे. तुम्ही बघा, एखाद्या संताच्या संगतीत लागल्या, एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीच्या संगत लागल्या आपण, म्हणजे मित्र मैत्रिणी तसे असतील आपले अध्यात्माचे, तर आपण अध्यात्माचीच आपल्याला ओढ लागते. आपल्याला मित्र जर व्यसनी असतील तर आपण व्यसनीच होऊन जातो. कारण आपल्याला मित्र मैत्रिणीचा प्रभाव खूप पडतो. म्हणजे मग आपण काय करायचं माहिती आहे का, आपण ज्या वेळेस आपण ज्यांच्या संगतीनं असतो, ज्यांच्या संगतीनं आपण राहणं पसंत करतो, तर त्या व्यक्तीची संगत खूप महत्वाची आहे की ते चांगले असले पाहिजे, ते स्वभावानं चांगले असले पाहिजे, त्यांचे विचार चांगले असले पाहिजे, त्यांच्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायला भेटलं पाहिजे. आपण काय करतो माहित आहे का, चांगल्या लोकांची मैत्री करायला नको, त्यांच्यापाशी जायला नको, त्यांना भेटायला नको. पण वाईट लोकांना मात्र आपल्याला भेटायला आवडतं, त्यांची संगत मैत्री करायला आवडते. कशासाठी? कारण त्यांच्या मैत्रीमुळं, त्यांच्या संगतीमुळं जर आपलं वाईट होत असेल तर आपण ती संगत सोडायला पाहिजे आणि ती संगत धरायलाच नको आहे. पण जेणेकरून कोण्या प्रसंगाहून वाईट लोकांची संगत किंवा वाईट लोकांची मैत्री झाली तरी थोडं लगेच सावरा ना स्वतःला, लगेच स्वतःला समजून सांगा मनाला ह्या की नको, वाईटाची संगत नको, संगत असायला पाहिजे तर चांगल्या लोकांची संगत असायला पाहिजे. मित्र मैत्रिणी चांगल्या लोकांच्या असल्या पाहिजे. आजूबाजूला आपण परिसरामध्ये ज्या राहतो ते आपण चांगलं वागलं पाहिजे. कारण आपल्या संगतीचे परिणाम आपल्या मनावर राहतात. आपण जे डोळ्यानं बघतो, जे डोळ्यानं बघतो तेच आपण करायचा प्रयत्न करतो. मग आपण जर डोळ्याने चांगलंच बघू, आपण कानानं चांगलंच ऐकू, आपल्या बाजूला चांगलेच लोक असतील तर आपणही चांगलं व्हायला वेळ लागेल का? लागणार नाही. म्हणून हे मनुष्य कसा प्राणी आहे की याला संगत लय लवकर लागते. आणि ती संगत धरताना आपण थोडंसं विचारपूर्वक संगत धरायची, विचारपूर्वक लोकांसोबत राहायचं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचं, चांगल्या लोकांसोबत चांगलं जगायचं, हेच करायचं. कारण जीवनावर संगतीचे परिणाम खूप लवकर होतात आणि संगतीचे परिणाम लवकर होतात. म्हणून आपण संगत ही चांगल्या लोकांची ठेवायची.
मित्र मैत्रिणी चांगले ठेवायचे, चांगल्या लोकांसोबत राहायचं, ही कटाक्षानं आपण काळजी घेतली पाहिजे. नमस्कार.